पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची मंगळवारी 25 फेब्रुवारीला पहाटे खळबळजनक घटना घडली। पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला। या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली। या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली असून त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दत्तात्रय गाडे हा 35 वर्षाचा असून तो शिरूरच्या गुनाट गावात राहतो। याच गावातून पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या वळल्या। पुण्यातील अत्याचार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत। त्यातच आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुणे बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एका वकिलानं धक्कादायक दावा केलाय। आरोपी आणि पीडित महिन्याभरापासून एकमेकांना ओळखायचे असा दावा ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी केलेला आहे। घटनेवेळी आरोपी आणि पीडितेमध्ये 7,500 पैशांचा व्यवहार झाला असंही सुमित पोटे यांनी सांगितलं। मात्र या पैशांच्या व्यवहाराबाबत सुनावणीवेळी कोणताही उल्लेख झाला नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे। आम्ही कोर्टाच्या परवानगीनं आरोपीशी चर्चा केली। आरोपीने आम्हाला जी माहिती दिलेली आहे त्यानुसार आरोपी आणि त्या सदर तरुणीशी 31 दिवसांपासून ओळख आहे। जर तुम्ही CCTV फुटेज नीट पाहिलं तर ती तरुणी आरोपीच्या मागे जात आहे। तसंच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही। तसंच बसमधून उतरतानाही आधी आरोपी खाली येतो, नंतर ती येते। त्यानंतर अवघ्या 50 मीटर अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तिथे तक्रार करण्यासाठी गेली नाही। त्यानंतर ती स्वतः गावाकडे गेली। यानंतर ती हडपसरमध्ये उतरली आणि तिने पुन्हा स्वारगेटमध्ये येत पोलिसात तक्रार दाखल केली असं ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी सांगितलंय। त्या महिलेला मी 7,500 रुपये रोख स्वरूपात दिलेले आहेत। त्यावरून त्यांचा वाद झाला। त्यानंतर तो आरोपी निघून गेला आणि कुठेही जबरदस्ती केली नाही। त्यानं तिला ऑनलाईन पैसे देतो असं सांगितलं, तर तिने ऑनलाईन नको रोख हवे आहेत असं सांगितलं। त्यामुळे त्यानं रोख पैसे दिले। माझं आणि आरोपीचं युतीवादानंतर बोलणं झालं, त्यामुळे मी याबद्दल कोर्टाला काहीही सांगितलेलं नाही अशी ही माहिती ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी दिली आहे।